नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्हा कारागृहातून खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एक कैदी फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील भिकन पिंजारी वय 54 हा 2017 मधील खून आणि अपहरण प्रकरणात शिक्षा भोगत होता. न्यायालयाने 30 एप्रिल 2022 रोजी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. धुळे येथील खुल्या कारागृहात शेतीकामासाठी नेमणूक असताना कर्मचाऱ्यांची नजर चुकवत त्याने पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार कैद्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे. धुळे जिल्हा कारागृह अंतर्गत नव्याने सुरुवात करण्यात आलेले धुळे जिल्हा खुले कारागृह हे सुरू करण्यात आलेलं असून या ठिकाणी सद्यस्थितीत जवळपास एक आपले 70 बंद्यांची निवड झालेली आहे आणि मध्यवर्ती कारागृहातून त्यांच्या वर्तणुकीनुसार त्यांच्या कारागिरीन चांगल्या वर्तणूक असतात आणि इथं त्यांचं सिलेक्शन होत असते आणि त्यांना स्वतःच्या जबाबदारीवर कुटुंबात लवकरात लवकर जाण्याच्या दृष्टीने त्यांचं खुले कारागृहात निवड केली जाते. त्यानुसार जो काल पलायन केलेला बंदी आहे, बंदी क्रमांक 58 भिकन नजीर पिंजारी, यास देखील दैनंदिनीप्रमाणे आपल्या खुले कारागृहात जवळपास एक 15 ते 16 एकर जमीन आपली नदीबागला आहे आणि 6-7 एकर जमीन आपली बावडीबाग म्हणून असे 2 शेतीशेड आहेत. त्या ठिकाणी दैनंदिनीप्रमाणे त्याला बावडीबाग येथे शेतीकाम दिलेलं होतं. दुपारचं जेवण वगैरे करून एक 2:15 ते 2:30च्या दरम्यान त्या बंद्यांनी कर्तव्यावरील कर्मचारी यांची नजर चुकून, आणि तुम्ही बघत असाल की खुले कारागृह हे पूर्ण धुळे शहरातील एकदम मुख्य रहदारी ठिकाणी असल्याने नजर चुकून तो तातडीने तिथून त्यांनी पलायन केलेलं आहे. तर त्याबाबत आम्ही संबंधित पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन येथे BNS 262 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा पण दाखल केलेला आहे. आमचे कारागृह कर्मचारी अधिकारी यांनी पण त्याचा काल शोधाशोध घेतलेला आहे आणि पोलीस स्टेशनमार्फतसुद्धा त्यात बंद्याचा शोध घेणे सुरू आहे आणि तो पिंपळगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहे. तर त्याचा शोध घेणं चालू आहे आणि लवकरच बंदी शोधून सापडेलसुद्धा, त्याचा शोध घेणं सुरू आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.